सुप्रभातम सगळ्यांना। आपल्या कमेंट वाचून आम्हाचा उत्साह वाढत चाललेला आहे। तर सर्वांनी कमेंट टाका। बरेच जण योगाभ्यास करतात पण कमेंट टाकायचा कंटाळा करतात, तसं करू नका। त्याशिवाय आम्हाला कळणार नाही तुम्हाला योगाभ्यासातून काय काय फायदे मिळतात आहेत। तर सर्वांनी कमेंट टाका। आपण योगाभ्यासाला सुरुवात करूया। पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर, दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा। प्रार्थना म्हणणार आहोत, त्रिवार ओंकार आणि प्रार्थना। ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संयानाना उपासते संयानाना उपासते। सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे। आपल्याला खाली बसूनच आज काही हालचाली करायच्या आहेत। ह्याच्यामध्ये आपली हिप ओपनिंगच्या ह्या हालचाली आहेत, म्हणजे कमरेचा सांधा मोकळा होण्यासाठी या हालचालींचा चांगला उपयोग होणार आहे। तर पाय सरळ करायचे दोन्ही। ज्यांना कमरेला त्रास असेल त्यांनी उशी घेऊन कमरेखाली बसलं तरी चालणार आहे। आता उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे। दुसरा पाय जो आहे तो सरळच ठेवायचा आहे, त्याचा चवडा उभा ठेवायचा आहे। आपल्याला आता जो उजवा पाय दुमडून डाव्या पायाच्या मांडीवर घेतलेला आहे त्याचा गुडघा जो आहे तो आपल्याला हाताने खाली दाबायचा आणि त्यानंतर छातीजवळ आणायचा आहे। ह्याच्यामध्ये संथ श्वसन, कुठलंही श्वासाचं बंधन याच्यामध्ये नाही आहे। आपल्या छातीजवळ आणायचा आणि पुन्हा खाली दाबायचा। याच्यामध्ये तुमचे मांड्यांचे मसल्स जे आहेत ते सुद्धा मोकळे होतील, स्नायू मोकळे होतील मांड्यांजवळचे, आणि जो कमरेचा सांधा आहे तो मोकळा व्हायला सुद्धा यांनी मदत होणार आहे। ही हालचाल रोज तुम्ही 15-20 वेळा केली तर तुम्हाला कमरेचा सांधा ही बसून आपण करू शकतो, बेडवर बसून सुद्धा ही हालचाल करता येते। तर कमरेचा सांधाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे। आपला घोट्याच्या तिथे दुसऱ्या हाताने पकडून तो भाग फिक्स केलेला आहे आणि फक्त आपल्या गुडघ्याचा तिथला भाग हा छातीजवळ आणायचा आणि पुन्हा गुडघा खाली दाबायचा। ह्या पद्धतीने ही हालचाल करायची आहे। आपण आज 10 वेळेला करतोय। 10 वेळेला करून झाल्यानंतर थांबायचे आणि मग त्यानंतर अजून एक हिप ओपनिंगची हालचाल आपण करणार आहोत। पूर्ण लक्ष आपल्या कमरेच्या सांध्यांकडे आणि मांडीच्या स्नायूंकडे। आता आपण दोन्ही हातांनी तो पाय जो आहे तो वर उचलायचा, पाय वर उचला आणि आता जसं आपण बाळाला जोजवतो तसं आपल्याला एकदा डावीकडे एकदा उजवीकडे अशी हालचाल करायची आहे। जास्तीत जास्त हिप ओपन करायचा प्रयत्न करा। जास्तीत जास्त डावीकडे, जास्तीत जास्त उजवीकडे अशी ही हालचाल 10 वेळेला करायची आहे। ही पण तुम्ही 15-20 वेळेला करू शकता। ह्यांनी बऱ्यापैकी कमरेचे सांधे मोकळे होतात, कमरेचे स्नायू मोकळे होतात। अतिशय सोपी पण अतिशय परिणामकारक अशी ही हालचाल आहे। यामध्ये पण श्वासाचं कुठलंही बंधन नाही, संथ श्वसन
पूर्ण लक्ष आपलं कमरेच्या सांध्यांकडे आणि कमरेच्या स्नायूंकडे. ही हालचाल 10 वेळेला करायची आहे. 10 वेळेला करून झाल्यानंतर आपण याच पद्धतीने दुसऱ्या पायाने पण करणार आहे. सूचनांचं तंतोतंत पालन करा, म्हणजे मग तुम्हाला ह्याचे जास्तीत जास्त फायदा मिळेल आणि त्या भागातले सांधे मोकळे होतील, स्नायू मोकळे होतील. कोणत्या कोणत्या स्नायूंवर ताण येतोय त्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. हे करत असताना 10 वेळेला करून झाल्यानंतर आता थांबायचे. आता आपण जो दुमडलेला पाय तो सरळ करायचा आहे, दुसऱ्या पायाने करायचे. आता डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर घ्या आणि आता गुडघा आपला छातीजवळ आणायचा आणि पुन्हा जमिनीकडे दाबायचा. ही हालचाल सुरू करायची. त्यावेळेला सरळ असलेला पाय जो आहे तो त्याचा चवडा पडू द्यायचा नाही आहे. चवडा जो आहे तो उभा ठेवायचा आहे. जास्तीत जास्त खाली दाबायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त छातीजवळ आणायचा प्रयत्न करा. पाठीचा कणा सरळच आहे, मान सरळच आहे. भिंतीला टेकूनसुद्धा ही हालचाल तुम्ही करू शकता. ज्यांना कमरेचा त्रास आहे ते कमरेखाली उशी घेऊन करू शकतात. बेडवर बसल्या बसल्यासुद्धा ही हालचाल तुम्ही करू शकता. कमरेचा सांधा मोकळा होण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. सोप्या सोप्या हालचालीतून आपल्याला चांगले परिणाम अनुभवायला मिळतात. आपल्याला कसं वाटतंय ही हालचाल केल्यानंतर किंवा योगाभ्यास केल्यानंतर ते कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हॉट्सअपला पण बरेच जण जॉईन आहेत. व्हॉट्सअपला पण तुम्ही मेसेज टाकू शकता. बरेच जण व्हॉट्सअपला मेसेज टाकतायत. तसंच यूट्यूबला पण कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे मग तुमच्या कमेंट वाचून बाकीच्या लोकांना उत्साह येतो करायला आणि मग बाकीचे लोकही जॉईन करतील. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा योगाभ्यास पोहोचवा. 10 वेळेला करून झाल्यानंतर आपल्याला पुढची हालचाल करायची आहे. तो पाय उचलून आपल्याला हातात धरायचा आहे. जसं आपण बाळाला पकडतो तसं आणि जोजवतो तसंच हे एक्झॅक्टली करायचं आहे. पूर्णपणे जास्तीत जास्त डावीकडे, जास्तीत जास्त उजवीकडे, म्हणजे मग तो बरोबर ताणला जाईल. सायटिकालासुद्धा याचा उपयोग होईल. पूर्ण लक्ष कोणत्या कोणत्या स्नायूंवर ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. कमरेचा सांधा आपला जास्तीत जास्त मोकळा होईल याच्यामुळे. आणि कमरेच्या सांध्याला जोडलेले जे स्नायू असतात ते स्नायूसुद्धा फ्लेक्झिबल व्हायला मदत होते. त्या स्नायूंमधली पण ताकद वाढायला मदत होते. ते स्नायूंवर पण ताण दाब आल्यामुळे त्या स्नायूंचं पण आरोग्य सुधारायला मदत होते. हे 10 वेळेला ही हालचाल करून केल्यानंतर आपल्याला दोन्ही पाय सरळ करायचे. आता इकडे भिंतीकडे तोंड करून बस. आता आपल्याला थोडंसं ट्विस्टिंग करायचं आहे. दोन्ही पाय सरळ. आता आपल्याला पायापासून कमरेपर्यंतचा भाग फिक्स ठेवायचा आहे आणि फक्त कमरेच्या वरचा भाग जो आहे तो मागच्या दिशेने जास्तीत जास्त वळवायचा आहे आणि जमिनीच्या दिशेने जायचं आहे. तर सुरू करायचं आहे. एका बाजूला आपल्याला डावीकडे वळा, खाली वाकायचं आहे. जमिनीला डोकं टेकत असेल तर टेकवायचं आहे, नसेल टेकत तर नुसतं वळलात तरी चालेल. मग दुसऱ्या बाजूला यायचं आहे. कंटिन्यू ही हालचाल चालू ठेवायची आहे. फक्त कुठेही जर्क द्यायचा नाही आहे. सावकाश करायचं आहे. कुठल्याही स्नायूंना दुखापत झाली नाही पाहिजे या पद्धतीने करायचा प्रयत्न करा. शक्यतो कंबर वरती न उचलता जेवढं जाता येईल तेवढं जायचा प्रयत्न करा. म्हणजे मग पीळ तो स्पाईनला याच्यामध्ये खूप छान पीळ बसतो. मणक्यांचं आरोग्य सुधारायला मदत होते. मधुमेह असलेल्या रुग्णांनासुद्धा या हालचालीचा उपयोग होतो. इथे आपल्या पोटाला पीळ बसतो, त्यामुळे पँक्रियास ग्रंथीवर पण याचा परिणाम होणार आहे.
आता हीच हालचाल आपण श्वासाबरोबर पण करू शकता. तुम्ही वरती येताना श्वास घ्यायचा आणि वळून खाली जाताना श्वास सोडायचा. पुन्हा श्वास घेत घेत वर यायचं आणि श्वास सोडत सोडत दुसऱ्या बाजूनी वळायचे. ह्याच्यामध्ये सुद्धा फ्लेक्झिबिलिटी, मणक्यांचं आरोग्य वाढायला मदत होते. मणक्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि फ्लेक्झिबिलिटी वाढायला मदत होते. श्वासाबरोबर ही हालचाल करू शकता तुम्ही. पोटाला पीळ बसतो तिथे श्वास सोडायचा आणि वरती येताना श्वास घ्यायचा. अजून एक लास्ट राऊंड करा. त्यानंतर आपल्याला हालचाल थांबवायची. आता याच्यामध्ये आपल्याला बटरफ्लाय पोझिशन एक करायची आहे. बटरफ्लाय पोझिशन करा. थोडंसं पुढे सरक. हे बटरफ्लाय पोझिशन करून घेतल्यानंतर आपल्याला उजवा पाय जो आहे तो मागे न्यायचा आहे. उजवा पाय सावकाश मागे न्या आणि डावा पाय जो आहे तो काटकोनामध्ये समोर ठेवा. माझ्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित याच्यामध्ये फॉलो करा. मागच्या पायाचा चवडा मागे ताणून घेतलेला, गुडघा व्यवस्थित ठेव ना पाय. तो मागचा पाय जो आहे ना तो आधी चवड्यामध्ये उभा कर. आता ताणून घे चवडा. बरोबर आहे. या पद्धतीने आता हात पुढे ठेवून घ्यायचे. आता ज्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी पुढचा जो पाय आहे त्या पायाखाली उशी ठेवली तरी चालेल. त्या पायाखाली उशी ठेवून केलं तरीसुद्धा चालेल. तर आता हळूहळू आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते पुढे न्यायचे आणि जो पाय मागे आहे त्या बाजूची कंबर जी आहे ती जमिनीकडे ढकलायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश हात पुढे न्यायचे आणि जो पाय मागे आहे त्या बाजूची कंबर जमिनीकडे ढकलायचा प्रयत्न करा. कुठे कुठे ताण येतोय बघा. हात पुढे ताणून घ्या. कंबरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणून घेतलेला आणि कंबर खाली जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. टेकणार नाही पण टेकवायचा प्रयत्न करायचा. त्याच्यामध्ये जो ताण आपल्याला जाणवतो त्याकडे लक्ष द्यायचं आहे. सावकाश श्वास घेत घेत वर यायचं आहे. आणि आता आपल्याला इथे जो पाय मागे ताणलेला आहे तो हाताचं कोपर जमिनीवर टेकवायचं आहे आणि हनवटी तळवा जो आहे तो हनवटीजवळ येईल. हनवटी त्या तळव्यामध्ये बसवायची आणि वरच्या दिशेने बघायचं आहे. वरच्या दिशेने मान वळवायची. मान इकडे वरच्या दिशेने वळव. बरोबर. आणि दुसरा हात मागे लपेटून घ्यायचा आहे. त्या हाताने ती कंबर जी आहे ती जमिनीच्या बाजूने ढकलायची आहे. त्या हाताने ती कंबर जमिनीच्या बाजूने ढकलायची आणि कुठे कुठे ताण येतोय बघायचं आहे. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. जास्तीत जास्त स्नायू ढिले सोडायचे. हे सायटिकासाठी याचा चांगला उपयोग होतो. कंबर दुखीसाठी याचा चांगला उपयोग होतो. कुठे ताण येतोय बघा. जो पाय तुम्ही पुढे आडवा ठेवलेला आहे त्या मांडीला बाहेरच्या बाजूनी ताण येतोय का? तसं ताण येत असेल तर तुमचं बरोबर आहे. त्यासाठी तुम्ही जो पाय मागे आहे त्याची कंबर हाताने खाली दाबायचा प्रयत्न करा. म्हणजे मग तो ताण बरोबर जाणवेल. आणि नजर वरती, मान तिकडे वरच्या दिशेने वळवायची आहे. वरती बघायचं आहे. बरोबर इथे एक पाठीला पण एक वेगळ्या प्रकारचा मणक्यांना पीळ बसलेला तुम्हाला जाणवेल. अतिशय आरोग्यदायी असं हे आसन नाही, पण पूर्ण इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून जर केलं तर याचे फायदे तुम्हाला चांगले मिळतील. सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. सावकाश वर या. आता मागचा पाय पुढे आणा आणि आता पुढचा पाय मागे न्यायचा.
पुढचा पाय मागे न्या. पुढे असलेल्या पायाचा काटकोन करायचा प्रयत्न करा. मागच्या पायाचा चवडा मागे ताणून घ्या. श्वास घ्या, मान मागे टाका. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. भुजंगासनासारखी ही स्थिती आहे. भुजंगासन अनेक प्रकारे केलं जातं. त्यातलं हे एक अर्धभुजंगासन आपण याला म्हणू शकतो. खांदे मागे खेचून घ्यायचा प्रयत्न करा. मान मागे टाका. दात एकमेकांवर टेकलेले ठेवा. पूर्ण लक्ष पोटाच्या स्नायूंवर, पाठीच्या मणक्यांवर आणि गळ्यावर जो ताण येतोय त्यावर. चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत हात पुढे न्या. पुढे जात असताना हिप जॉईंट्समधनं पुढे जायचं आहे. जास्तीत जास्त शरीर पुढे ताणून घ्यायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकायचे. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. कमरेपासूनचा सगळा भाग पुढच्या दिशेने ताणून घेतलेला. जास्तीत जास्त सगळं शरीर पुढे ताणून घ्यायचा प्रयत्न करा. आता सावकाश श्वास सोडा. श्वास घेत घेत वरती या. आता जो पाय मागे आहे तो हाताचं कोपर जमिनीवर टेकवायचं आहे आणि तळव्यामध्ये हनवटी ठेवायची आहे आणि मान या बाजूला वळवायची आहे. दुसरा हात मागे लपेटून घ्यायचा आहे आणि हाताने कमरेचा भाग दाबायचा आहे. वरती बघायचा प्रयत्न करा. मान वळवून. मानेच्या तिथे पण पीळ बसलेला आहे. मणक्यांना थोडासा पीळ बसलेला आहे आणि आपल्या कमरेच्या तिथला जो स्नायू आहे त्या स्नायूंकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. सायटिका नस पण याच्यामध्ये ताणली जाते. हात खाली दाबा. कमरेचा भाग खाली दाबायचा प्रयत्न करा. दाबा खाली. कमरेचा भाग जास्तीत जास्त जमिनीकडे दाबायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे मग तो ताण बरोबर तुम्हाला जाणवेल. संथ श्वसन. कुठेही श्वास इथे रोखून घ्यायचा नाही आहे. संथ श्वसन चालू ठेवायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. जास्तीत जास्त स्नायू ढिले टाकायचे. कोणत्या कोणत्या स्नायूंवर ताण जाणवतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची. हात मोकळे करून घ्या. सावकाश तुम्ही पाय जो आहे मागचा पाय तो समोर आणायचा आहे. बटरफ्लाय पोझिशन. अतिशय कमरेला छान वाटतं याच्यामध्ये. कंबर पूर्ण मोकळी होते. ज्यांना ॲक्च्युअल कंबर दुखत असेल त्यांना लगेचच जाणवलं असेल झालेला फरक. आता आपण एक वेगळ्या पद्धतीने गोमुखासन करून बघूया. एका पायानेच गोमुखासन आपण करणार आहोत. तर याच्यासाठी पाय सरळ करायचे. समोरून दाखवते की यामध्ये आपल्याला डावा पाय उचलून उजव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे. म्हणजे त्या गुडघ्यावर गुडघा येईल या पद्धतीने ठेवायचा प्रयत्न करा. ते पाऊल जे आहे ते बाहेरच्या दिशेने आलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला एका हाताने ते पाऊल इकडचे म्हणजे ओढायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी गुडघा जो आहे त्या गुडघ्यावर हात ठेवून त्या हाताने थोडंसं ढकलायचं आहे. थोडंसं ते पाय ढकला आणि इकडून थोडासा ओढा. म्हणजे मग तो ताण बरोबर जाणवेल. आणि हे या पद्धतीने असं ठेवूनच आपल्याला श्वास चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या
आणि हिप जॉईंट्समधनं सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला पुढे जितकं वाकता येईल तेवढं वाकायचं आहे. जास्त वाकलं जाणार नाही, पण जेवढं वाकता येईल तेवढं वाकायचा प्रयत्न करा. खालचा पाय जो आहे सरळच आहे, मान मागे टाकली तरी चालेल, म्हणजे मग पाठ तुमची सरळ राहील. आणि जास्तीत जास्त खाली वाकायचा प्रयत्न करा. खाली वाकून झाल्यानंतर मग आता मान खाली घ्या आणि जितकी तुम्हाला खाली वाकता येईल तेवढं वाकायचा प्रयत्न करा. या स्थितीमध्ये थांबायचं आहे. संथ श्वसन. बऱ्यापैकी ताण ह्याच्यामध्ये जाणवतो. खालच्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या, म्हणजे मग बरोबर खालच्या पायाला सुद्धा टाचेपासनं कमरेपर्यंत गुडघ्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. सगळे स्नायू याच्यामध्ये ताणले गेलेले आहेत बघा. यामध्ये बऱ्यापैकी सायटिका नस पण ताणली गेलेली आहे. सायटिकाला सुद्धा याचा उपयोग होणार आहे. गुडघेदुखीला याचा उपयोग होणार आहे. अतिशय वेगळं असं आसन आपण केलेलं आहे आज. श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. श्वास सोडत सोडत हात जागेवर पूर्वस्थितीमध्ये आणि पाय सरळ करायचे. खूप छान वाटतं याच्यामध्ये आसनामध्ये. फ्लेक्झिबिलिटी हळूहळू तुमची वाढायला सुरुवात झालेली आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण दुसऱ्या बाजूनी हे करणार आहोत. दुसऱ्या पायाने करायचे. पाय फोल्ड करून घ्यायचा आहे. गुडघ्यावर गुडघा आणायचा प्रयत्न करा. ज्या बाजूला पायाचं पाऊल आलेलं आहे तो हात, त्या हाताने त्या पायाचा घोटा पकडा आणि दुसऱ्या हाताने आपल्याला साईडनी गुडघ्यावर हात ठेवून नाही त्याच्या बाजूनी गुडघा दाबायचा प्रयत्न करा, म्हणजे मग तो बरोबर दुसऱ्या बाजूला दाबला जाईल आणि तिथे ताण जाणवेल तुम्हाला कमरेच्या स्नायूला. खालचा पाय सरळच आहे. खालच्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घेतलेलं, अंगठ्याची बाजू स्वतःकडे खेचून घेतलेली. आता चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घ्या आणि पूर्ण श्वास सोडत सोडत पाठीचा कणा सरळ ठेवत हिप जॉईंट्समधनं खाली वाका. मान मागे टाका म्हणजे पाठ सरळ राहील. आणि मग एकदा ती पोझिशन घेतल्यानंतर मग मान खाली आणा. ज्यांना गुडघ्यावर गुडघ्याला मान हे कपाळ लागत असेल त्यांनी कपाळ गुडघ्याला लावायला हरकत नाही. या स्थितीमध्ये थांबायचे. खालच्या जो सरळ पाय आहे त्याला मागच्या बाजूनी ताण जाणवेल. जो पाय आपण फोल्ड केलेला आहे तिथे तुम्हाला बाजूच्या स्नायूंना ताण जाणवेल. खूप छान ताण याच्यामध्ये येतो आणि सगळे स्नायू मोकळे व्हायला मदत होते. सांध्यांचं आरोग्य, स्नायूंचं आरोग्य याच्यामध्ये सुधारणार आहे. पायाचं आरोग्य, कमरेचं आरोग्य याच्यामध्ये सुधारणार आहे. पचनसंस्थेसाठी याचा उपयोग होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. जिथे जिथे ताण आले तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. शरीरावरचे मनावरचे ताण कमी होत आहेत. श्वासाची गती संथ आहे. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत वर यायचे आहे. सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली आणि सावकाश पाय सरळ. यानंतर आपण शवासन करणार आहोत. तर पाठीवर झोपायचे. हाताचे तळवे वरच्या दिशेने. मान सैल सोडायची आहे. दोन्ही पायामध्ये अंतर. टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकायचा आहे. सगळे स्नायू ढिले सोडायचे आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. शवासनामध्ये शरीरावरचे मनावरचे ताण निघून जातात.
कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला मिळते. श्रमे जाते शवासनम चित्त विश्रांतिकारकम असं शवासनाचं वर्णन ग्रंथामध्ये आपल्याला आढळतं. पायापासून डोक्यापर्यंत सगळं शरीर शिथिल झालेलं आहे. वेगवेगळ्या आसनांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे ताण आले होते ते आपण काढून टाकलेले. हळूहळू शरीर शिथिल, मन शांत, श्वसन संथ. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. सावकाश कुशीवर वळून उठून बसायचे. कुशीवर वळून उठून बसा. आपण आत्तापर्यंत जे काही शिकलेलो आहोत तर त्याचं एक चेन पद्धतीने म्हणजे साखळी पद्धतीने आपण सूर्यनमस्कारामध्ये ती सगळी आसनं करणार आहोत. तर उभं राहायचे, दंडस्थितीमध्ये यायचे, सूर्यनमस्कार स्थितीमध्ये दोन्ही पाय जुळून उभं राहायचे. दोन्ही पाय जुळलेले, हाताची नमस्कार स्थिती, पाठीचा कणा सरळ, मान सरळ. आता यामध्ये आपल्याला साखळी पद्धतीने आसनं करायची. ही आसनं करत असताना सूर्यनमस्कारामध्ये आपण काही आसनं अजून साखळी पद्धतीने घातलेली आहेत. तर माझ्या इन्स्ट्रक्शनचं तंतोतंत पालन आपण करायचं आहे. सूचनांचं तंतोतंत पालन करून या सूचना पाळूनच हा सूर्यनमस्कार आपल्याला करायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला चालू असलेला श्वास सोडायचा आहे. श्वास घेत घेत आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते वरती न्यायचे आहेत आणि हस्त उत्तानासन करायचे. हस्त उत्तानासनामध्ये जायचं आहे. कमरेतून जास्तीत जास्त मागे जाण्याचा प्रयत्न करा. पोटावर जो ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. आपण अतिशय सावकाश पद्धतीने हा सूर्यनमस्कार घालणार आहोत. आपण नेहमीच्या पद्धतीने हा सूर्यनमस्कार नाही घालणार, वेगळ्या पद्धतीने हा सूर्यनमस्कार घालतो आहोत. इथे संथ श्वसन, प्रत्येक आसनामध्ये आपण थोडा वेळ थांबणार आहोत. आता आपल्याला चालू असलेला श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश श्वास सोडत सोडत पाठीचा कणा सरळ ठेवत, दंड कानाला टेकलेले तसेच ठेवत आपल्याला 90 डिग्रीला येऊन थांबायचे. आपली जी पाठ आहे ती जमिनीला समांतर राहील. नजर समोर, म्हणजे कमरेपासूनचा हातापर्यंतचा भाग समोरच्या दिशेने ताणून घ्यायचा आहे. हात थोडेसे वरती घे, हात थोडे वरती घे. ज्यांना ही पोझिशन जमत नसेल त्यांनी भिंतीचा आधार घेऊन किंवा खुर्चीला धरून केली तरी चालणार आहे. भिंतीला हात टेकवून किंवा खुर्चीला धरून अशी ही पोझिशन घेतली तरी चालणार आहे. पण पाठ सरळ करायचा प्रयत्न करायचा आहे. पाठ सरळ कर, सगळं शरीर पुढे ताणून घ्यायचं आहे. आता या स्थितीमध्येच आपल्याला एकदा उजवीकडे वळायचं आहे, एकदा डावीकडे वळायचं आहे. संथ श्वसन. श्वासाचं कुठलंही आता नियंत्रण नाही आहे. एकदा डावीकडे वळा, पोटाला थोडा पीळ बसेल, जेवढं वळता येईल तेवढंच वळायचं आहे. पाठ जमिनीला समांतर ठेवूनच वळायचा प्रयत्न करा. हात तुझे खाली आलेत, हात थोडे वरती येऊ देत. पाठीचा भाग जमिनीला समांतर येऊ देत. आता दुसऱ्या बाजूनी वळायचं आहे. थोडं चॅलेंजिंग आहे, जेवढं जमेल त्याचं करा. हातात भिंतीचा वगैरे आधार घेऊन तुम्ही केलं तरी चालणार आहे. गुडघे वळवायचे नाही आहेत. पायापासून कमरेचा भाग सरळच ठेवायचा आहे. फक्त कमरेचा वरचा भाग वळवायचा आहे. आता पुन्हा सरळ व्हायचं आहे. दोन्ही हात एका रेषेमध्ये राहू देत. दंड कानाला टेकलेले,
पाठीमध्ये बाक आलाय, तो बाक येऊ देऊ नका. पाठ सरळ. सावकाश श्वास सोडत सोडत खाली यायचंय. खाली आल्यानंतर हाताने मिठी मारायची पायाला आणि गुडघ्यातून खाली वाकायचे. गुडघ्यातून खाली वाकायचे, पुन्हा सरळ व्हायचे. सरळ व्हा. पुन्हा गुडघ्यातून खाली वाका, सरळ व्हा. असं 2-3 वेळा करायचे. त्यावेळेला डोकं गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. फ्लेक्झिबिलिटी याच्यामध्ये वाढते बऱ्यापैकी. सावकाश सावकाश करा. आता सावकाश शेवट लास्ट टाइम करा आणि मग आपल्याला गुडघ्यातून सरळ होऊन उभं राहायचे. हां, डोकं गुडघ्याकडे. 2 नंबरची जी पोझिशन होती सूर्यनमस्काराची ती घ्यायची. डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. बऱ्यापैकी फ्लेक्झिबल झालेलं आहे शरीर. पोटाला बऱ्यापैकी पोटावर आपल्या दाब जाणवतो आपल्याला इथे. आता आपल्याला डावा पाय मागे न्यायचा आहे. 3 नंबरची जी पोझिशन आहे सूर्यनमस्काराची ती घ्यायची. मान मागे टाकायची. कंबर खाली अजून दबून घ्या. कंबर खाली दबून घेतलेली, मान मागे टाकलेली. मान मागे टाकल्यानंतर गळ्याच्या तिथे ताण जाणवतो. खालचा जबडा सैल पडू द्यायचा नाही. दात एकमेकांवर टेकवलेले ठेवायचे आहेत. उजव्या पायाची मांडी पोटरी एकमेकांना टेकलेली. कंबर खाली दबून घेतलेली आहे. मागच्या पायाचा चवडा उभा आहे आणि गुडघा खाली टेकलेला आहे. अश्वसंचलनासनामध्ये आपण आहोत. आता याच्यातून आपल्याला कमरेचा भाग वरती उचलायचा आहे, गुडघावर उचलायचा आहे आणि हाताने वॉक करत करत आपल्याला मागच्या पायाकडे जायचं आहे. आणि तिथे आपल्याला ही 3 नंबरची पोझिशन घ्यायची. इथे आपल्याला अश्वसंचलनासन करायचं आहे. यानंतर आपल्याला 4थ्या नंबरच्या पोझिशनमध्ये जायचं आहे. गुडघा वर उचलायचा आणि पुढचा पाय मागे न्यायचा. ताठ तिरपी अवस्था. याच्यामध्ये आपल्याला अंगठे जे आहेत पायाच्या अंगठ्यांवर यायचा प्रयत्न करा. ह्याच्यामध्ये थोडंसं चॅलेंजिंग आहे. ज्यांना जमेल त्यांनी करा. आता पुन्हा पूर्वस्थितीला या आणि मग गुडघा खाली टेकवा, छाती खाली टेकवा आणि मग कपाळ खाली टेकवा. पोट खाली टेकवायचं नाही आहे. हाताची कोपरं आतल्या दिशेने, हाताची कोपरं एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मग चेस्टचे जो मसल्स आहेत ते ताणले जातील. छातीचे स्नायू ताणले जातील आणि एक मानेला वेगळ्या पद्धतीचा इथे आपल्याला ताण जाणवतो, त्याकडे लक्ष द्यायचे. आता श्वास सोडा. श्वास घेत घेत भुजंगासनामध्ये या. सावकाश श्वास घेत घेत खांदे मागे खेचून घ्यायचे, मान मागे टाकायची आहे आणि दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे. आपण तिर्यक भुजंगासन शिकलो होतो. ते तिर्यक भुजंगासन इथे करायचं आहे. डावीकडे बघायचं, उजव्या पायाची टाच बघायची डावीकडे वळून. त्यानंतर उजवीकडे वळायचं, डाव्या पायाची टाच बघायची. संथ श्वसन, कुठेही श्वासाचं नियंत्रण नाही आहे याच्यामध्ये. हे करत राहायचे. पोटाला पीळ जाणवेल, मणक्यांना पीळ जाणवेल. पचनसंस्थेला याचा खूप चांगला उपयोग होतो. पाठीच्या मणक्यांना सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. ही क्रिया चालू ठेवायची आहे. एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे अशी वळण्याची क्रिया चालू ठेवा. आणि पोटाला जो पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्या. आपण हे जे काही शिकलो होतो त्यातलं काही प्रकार आपण आज साखळी पद्धतीने इथे करतोय. आपण हे स्वतंत्र केले होते. आता आपल्याला वळणं थांबवायचे. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आणि कमरेचा भाग वरती ताणून घ्यायचा आहे आणि अधोमुख श्वानासनामध्ये यायचे. टाचा टेकवायचा प्रयत्न करा. कमरेचा भाग वरती ताणलेला. हनवटी कंठकुपामध्ये इथे जालंधर बंध बांधलेला आहे.
टाचा टेकवायच्या आहेत. संथ श्वसन, कुठेही श्वासाचं नियंत्रण नाही आहे. आता आपल्याला इथे अधोमुख आणि ऊर्ध्वमुख श्वानासन आपण शिकलो होतो. आता याच्यातून आपल्याला ऊर्ध्वमुख श्वानासनामध्ये जायचं आहे. कंबर खाली, मान वर. ऊर्ध्वमुख श्वानासनामध्ये या. पुन्हा अधोमुख श्वानासनामध्ये जा. अधोमुख श्वानासन, ऊर्ध्वमुख श्वानासन, पुन्हा अधोमुख श्वानासन, ऊर्ध्वमुख श्वानासन. अजून एक रिपिटेशन करूया. अधोमुख श्वानासन, ऊर्ध्वमुख श्वानासन. आता अधोमुख श्वानासनामध्ये या आणि शशांक आसनामध्ये जा. गुडघे खाली टेकवायचे. सगळं शरीर पुढे ताणून घ्यायचे. कमरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणून घ्या. आता आपण शशांकासन आणि भुजंगासन असं शिकलो होतो, ते आपण करूया. चालू असलेला श्वास सोडा आणि श्वास घेत घेत भुजंगासनामध्ये या. श्वास सोडत सोडत शशांकासनामध्ये जा. श्वासाबरोबर करायचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास घेत घेत भुजंगासन. सावकाश करायचे. श्वास सोडत सोडत शशांकासन. दीर्घ श्वास सोडत सोडत शशांकासन करा. दीर्घ श्वास घेत घेत भुजंगासन. हे करत असताना आपल्याला कोणत्या स्नायूंवर ताण जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्या. पुन्हा श्वास सोडत सोडत शशांकासन. शशांकासनामध्ये आपल्याला थोडा वेळ थांबायचं आहे. सगळं शरीर रिलॅक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घेतलं तरी चालेल, म्हणजे अजून रिलॅक्स वाटेल. दोन्ही गुडघ्यामध्ये थोडं अंतर घ्या आणि सगळं शरीर कमरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणलेला ठेवा. शरीरावरचे ताण काढून टाका. वेगवेगळ्या आसनांमध्ये जे ताण आले होते ते ताण शशांकासनामध्ये काढून टाकायचे. ज्यांना डोकं खाली टेकवायला जमत नसेल तर त्यांनी तिथे लोड किंवा उशी ठेवून त्याच्यावर डोकं टेकवलं तरी चालणार आहे. म्हणजे आपल्याला जमिनीपासून किती अंतर राहत असेल तिथे आपण उशी, लोड वगैरे असं ठेवू शकतो आणि त्याच्यावर डोकं ठेवू शकतो. सगळ्यांचंच डोकं जमिनीला लागेल असं नाही, तर त्याच्यावर सुद्धा आपण हे करू शकतो शशांकासन. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, कमरेपासूनचा सगळा हातापर्यंतचा भाग पुढे ताणलेला ठेवायचा. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत आपल्याला मार्जार आसनामध्ये यायचं आहे. आपण मार्जार आसन पण केलं होतं. खांद्या इतकं अंतर घ्यायचं आहे दोन्ही गुडघ्यामध्ये आणि हातामध्ये. पाठ आपली जमिनीला समांतर असणार आहे. आता यामध्ये आपल्याला पाठीची हालचाल करायची आहे. स्पाईनची खूप छान हालचाल याच्यामध्ये होते आणि स्पाईनचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. हे आपण केलं होतं मागच्या सेशनमध्ये, त्यामुळे ते माहिती आहे तुम्हाला. चालू असलेला श्वास सोडा. पाठवर, मान खाली. श्वास घ्या, मानवरती. कंबरेचा भाग खालच्या दिशेने ढकलायचा आहे. पुन्हा श्वास सोडत सोडत मान खाली. कमरेचा भाग वर उचलायचा आहे. पाठीचा भाग वर उचलायचा आहे. पुन्हा श्वास घेत घेत मान वर. ही क्रिया चालू ठेवायची आहे.
श्वास घेत मान वर आणायची आहे, श्वास सोडत मान खाली न्यायची आहे, पाठीची कमान करायची आहे. ती पाठीची कमान करत असताना आपल्याला जो पाठीवर लक्ष केंद्रित करायचं आहे, पाठीच्या मणक्यांवर. पाठीच्या मणक्यांसाठी हे अतिशय चांगलं आहे. स्पाईनचं आरोग्य तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर हे रोज करायचं. 10 ते 15 वेळेला जरी तुम्ही हे केलं तरीसुद्धा चालेल. ज्यांना गुडघ्याला त्रास असेल त्यांनी गुडघ्याखाली उशी घेऊन केलं तरी चालेल. ही क्रिया चालू ठेवायची आहे. श्वास घेताना मान वर आणायची, श्वास सोडताना मान खाली न्यायची आणि पाठ वरती आणायची. या पद्धतीने करायचं आहे. ती कमान आपल्याला व्यवस्थित दिसते बघा. पाठ खाली गेलेली पण दिसते, कमरेचा भाग पण खाली गेलेला आपल्याला दिसतोय. गुडघ्यामध्ये 90 अंशाचा कोन मेंटेन करायचा आहे. फक्त हालचाल आपली कमरेपासून खांद्यापर्यंत एवढीच होणार आहे आणि मानेची होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास घेत आणि श्वास सोडत ही हालचाल करायची. अजून 2 वेळा ही हालचाल करा. साखळी पद्धतीने आज आपण आसन करतो आहोत. तुम्हालाच लक्षात येईल की आपला स्टॅमिना किती वाढला आहे एका आठवड्यामध्ये. ह्या साखळी पद्धतीने आसन करताना तुमच्या लक्षात आलं असेल की आपला स्टॅमिना बऱ्यापैकी एका आठवड्यामध्ये वाढलेला आहे. आता ही हालचाल थांबवायची आहे. आणि आता आपण अजून एक याच्यामध्येच प्रकार शिकलो होतो की आपला उजवा पाय जो आहे तो आधी गुडघ्यातून पाठीमागे सरळ करून घ्यायचा आहे, जमिनीला समांतर ठेवायचा आहे. वरती 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 उचल ना पाय. हां, आता ह्याच्यामध्ये खालीवर पायाची थोडीशी हालचाल करायची आहे. वर जितका वर नेता येईल तेवढा वर न्या आणि खाली आणा. 1 2 3 4 5. असंच आपल्याला दुसऱ्या पायाने करायचं आहे. दुसऱ्या पायाने करूया म्हणजे मग हिपचा तिथला जॉईंट जो आहे तो मोकळा होईल. 1 2 संथ श्वसन, कुठेही श्वासाचं नियंत्रण नाही. 3 4 5. आता तो पाय जागेवर आणायचा आहे. आता ह्याच्यामधनं आपल्याला पुन्हा ह्याच्यामध्ये जा, अधोमुख श्वानासनामध्ये जा. टाचा टेकवायच्या आहे. कमरेचा भाग वरती ताणून घेतलेला आहे. दोन्ही पाय जुळवून घ्या दोन्ही पाय. आता पाय जुळलेले असताना ह्याच्यामध्ये आपण वॉक करणार आहोत. एक टाच वर उचलायची, दुसरी टाच खाली टेकवायची. खाली पूर्ण टेकवायचा प्रयत्न करा टाच. याच्यामध्ये व्यवस्थित आपले गुडघ्यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. टाचदुखीला चांगला उपयोग होणार आहे. पायातले स्नायूंचं ताकद वाढायला पण उपयोग होणार आहे. हे चालू ठेवायचं आहे. वॉक करणं. टाच खाली टेकवायची, दुसऱ्या पायाची टाच वर उचलायची. जास्तीत जास्त खाली व्यवस्थित टाच दाबायचा प्रयत्न करा. तो बरोबर स्नायू ताणला जातो, ती नस ताणली जाते. सायटिकालासुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. सगळ्यांनी आपल्याला झेपेल त्या पद्धतीने करायचं आहे. आपल्या सगळ्या ज्या मर्यादा आहेत त्या लक्षात घेऊन करायचं आहे. वॉक चालू ठेवायचा आहे. एक 10 ते 15 वेळेला हा वॉक करायचा आहे. यानंतर आपल्याला जो डावा पाय आहे तो पुढे आणायचा आहे. मग अशी आपला उजवा पाय पुढे होता, आता डावा पाय पुढे आणायचा आहे दोन्ही हातांच्या मध्ये. कंबर खाली दबून घ्यायची आहे, मान मागे टाकायची आहे.
आता या स्थितीमधनं आपल्याला पुन्हा पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. त्यासाठी गुडघा वर उचलायचा, हाताने वॉक करत करत आपल्याला पुढच्या बाजूला यायचं आहे आणि पुन्हा अश्वसंचलनासनाची पोझिशन घ्यायची आहे. मान मागे. आता मागचा पाय पुढे आणायचा आहे आणि हाताचे तळवे जे आहेत ते पायाच्या खाली ठेवायचे. गुडघे सरळ ठेवायचे, गुडघे सरळ. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. बऱ्यापैकी गुडघ्याच्या मागच्या बाजूला ताण जाणवेल. आपल्या पायाच्या कमरेपासून टाचेपर्यंत बऱ्यापैकी ताण जाणवेल तिथे. या स्थितीमध्ये थांबायचे थोडा वेळ. आपण 30-30 सेकंद काही स्थितीमध्ये थांबलेलो आहोत. हळूहळू तुम्ही याच्यामध्ये तुमची वेळ वाढवू शकता. त्यानंतर आपण श्वास घेत घेत सावकाश सरळ व्हायचे आणि आपले नमस्कार जो आहे तो मागून घालायचा आहे. नमस्कार हा पाठीच्या तिथे घालायचा आहे. बोटं वरती येतील आणि पूर्ण हाताचे तळवे एकमेकांना टेकवायचा प्रयत्न करा. याच्यामध्ये बऱ्यापैकी आपले छातीचे स्नायू जे आहेत ते ताणले गेलेले आहेत. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. बऱ्यापैकी ताण जाणवेल. जेवढं झेपेल तेवढं करायचा प्रयत्न करा. हाताचे तळवे टेकवायचा प्रयत्न करा. सावकाश हात खाली. खाली बसायचे. आपण शवासन करणार आहोत. आपण 20 मिनिटाचा जवळजवळ हा सूर्यनमस्कार केलेला आहे. एकच सूर्यनमस्कार आपण साखळी पद्धतीने वेगवेगळी आसनं त्याच्यामध्ये ॲड करून 20 मिनटं एकच सूर्यनमस्कार घातलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की तुमचा स्टॅमिना बऱ्यापैकी वाढलेला आहे. दोन्ही पायामध्ये अंतर आहे. टाचा आतल्या दिशेने आहेत, चवडे बाहेरच्या दिशेने आहेत, हाताचे तळवे वरच्या दिशेने आहेत, मान अगदी शिथिल आहे. खांदे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करा, म्हणजे मग एक वेगळा ताण तुम्हाला तिथे जाणवेल. सगळे स्नायू ढिले सोडा. पायापासून डोक्यापर्यंत वेगवेगळ्या स्नायूंवर ताण आले असतील. वेगवेगळ्या आसनांमध्ये स्नायू ढिले सोडले की ते ताण लवकर कमी होतील. एक पूर्ण वेगळी एनर्जी तुम्हाला हे केल्यानंतर जाणवत असेल, त्याकडे लक्ष द्या. संपूर्ण शरीरामधलं रक्ताभिसरण छान झालेलं आहे, सुधारलेलं आहे. संपूर्ण शरीरामध्ये आणि मनामध्ये ऊर्जा निर्माण झालेली आहे. मनामध्ये उत्साह वाढलेला आहे. प्रत्येक श्वास घेताना आनंद, उत्साह, एनर्जी आपल्याबरोबर घ्या आणि प्रत्येक श्वास सोडत असताना व्याधी, चिंता, काळज्या श्वासाबरोबर बाहेर टाका. हळूहळू सगळं शरीर शिथिल झालेलं आहे. मन शांत झालेलं आहे. श्वसन संथ झालेलं आहे. शरीरावरचे, मनावरचे सगळे ताण निघून गेलेले आहेत. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश आपल्याला पाय जुळवून घ्यायचे आहेत. हात शरीराजवळ, मान सरळ. सावकाश कुशीवर बळून उठून बसायचं आहे. एकदम कधीही उठून बसायचं नाही. शवासनानंतर सगळं आपलं शरीर रिलॅक्स झालेलं असतं. त्यामुळे सावकाश उठणं खूप गरजेचं असतं. यानंतर आपण श्वसनाचा अभ्यास करणार आहे. हळूहळू आपला श्वसनाचा अभ्यास पुढे पुढे चाललेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, आपणला पहिल्या दिवसापासूनचा अभ्यास आठवा. आपण पहिल्या 2 दिवस फक्त उदरश्वसन केलं होतं. त्यानंतर थोरॅसिक ब्रिदिंग केलं होतं. मग क्लॅविकल ब्रिदिंग केलं होतं. त्यानंतर एकत्रितरित्या आपण दीर्घ श्वसन केलं होतं. त्यावेळेला हे 3ही सेक्शन जे आहेत त्या 3हीमध्ये श्वास भरून घेतला होता आणि सोडला होता. त्यानंतर आपण उजव्या नाकपुडीने श्वसन केलं, डाव्या नाकपुडीने श्वसन शिकलो, मग उजव्या नाकपुडीने शिकलो आणि त्यानंतर अनुलोम विलोम आपण शिकलो होतो. तर आपण 3 वेळेला
हे सगळंजण रिपीट करणार आहोत. 3 वेळेला पूर्ण दीर्घ श्वसन दोन्ही नाकपुड्यांनी, त्यानंतर डाव्या नाकपुडीने 3 वेळेला, उजव्या नाकपुडीने 3 वेळेला, अनुलोम विलोम आपण 3 वेळेला करायचं आहे. आणि त्यानंतर आज आपण मंत्राची जोड देऊन दीर्घ श्वसन करायचे. तर पहिल्यांदा आपण हे सगळं आपण शिकलेलं आधी करूया आणि मग त्यानंतर मंत्राची जोड देऊन अनुलोम विलोम करूया. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर, सगळं शरीर शिथिल, मन शांत, श्वसन संथ चालू आहे. पाठीचा कणा सरळच ठेवायचा आहे. खुर्चीवर बसून करत असाल तरीसुद्धा पाठीच्या मागे उशी घेऊन बसा, म्हणजे मग पाठ सरळ राहील. चालू असलेला श्वास सोडा. पूर्ण दीर्घ श्वास भरून घ्या आणि पूर्ण दीर्घ श्वास सोडा. पुन्हा दीर्घ श्वास भरून घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. तिसऱ्यांदा करायचे. भरपूर दीर्घ एकाच गतीने सलग श्वास घ्या आणि सलग एकाच गतीने श्वास सोडा. यानंतर आपल्याला उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधायची आहे. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. उजवी नाकपुडी बंद केल्यानंतर डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ सलग श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने सावकाश दीर्घ श्वास सोडा. पुन्हा डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्या आणि सावकाश डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास भरून घ्या आणि सावकाश दीर्घ श्वास सोडा. आता आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची आहे आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. चालू असलेला श्वास सोडा. उजव्या नाकपुडी सलग भरपूर दीर्घ श्वास भरून घ्या, उदरातून, थोरॅसिकमधून आणि क्लॅविकलमधून, आणि दीर्घ श्वास सोडा. सलग श्वास सोडायचा आहे. सलग आता दुसरा श्वास घ्या. कुठेही फोर्स लावायचा नाही आहे. अलगद श्वास भरून घ्यायचा आहे एकाच गतीने आणि अलगद एकाच गतीने श्वास सावकाश सोडायचा आहे. ग्रंथामध्ये शनै शनै असं त्याचं वर्णन आलेलं आहे. पुन्हा सावकाश श्वास भरून घ्यायचा आहे. एकाच गतीने सलग श्वास भरून घ्या आणि सलग एकाच गतीने श्वास सोडा. आता आपल्याला उजवी नाकपुडी बंद करून घ्यायची आहे. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि डाव्या नाकपुडीने सलग दीर्घ श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने सलग दीर्घ श्वास घ्या आणि उजव्या नाकपुडीने सलग दीर्घ श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या आणि उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने श्वास घेताना श्रीराम, दोन्ही नाकपुड्या बंद करा. जय जय राम. उजव्या नाकपुडीने श्वास सोडत जय जय राम. उजव्या नाकपुडीने श्वास घेताना श्रीराम,
दोन्ही नाकपुड्या बंद करा. जय राम. डाव्या नाकपुडीने श्वास सोडताना जय जय राम. डाव्या नाकपुडीने श्वास घेताना श्रीराम. दोन्ही नाकपुड्या बंद करा. जय राम. उजव्या नाकपुडीने श्वास सोडताना जय जय राम. उजव्या नाकपुडीने श्वास घेताना श्रीराम. दोन्ही नाकपुड्या बंद. जय राम. डावीकडनं श्वास सोडताना जय जय राम. श्रीराम. जय राम. जय जय राम. श्रीराम. जय राम. जय जय राम. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. प्रणव मुद्रा सोडायची उजव्या हाताची. पूर्ण लक्ष श्वासावर. डोळे बंदच ठेवायचे. मन अतिशय शांत झालेलं आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. डोळे उघडायचे नाही आहे. प्रार्थना झाल्यानंतरच डोळे उघडायचे आहेत. घरी तुम्ही या पद्धतीने करू शकता. श्रीराम म्हणताना श्वास घ्यायचा, जयराम म्हणताना श्वास थांबवायचा आणि जय जय राम म्हणताना श्वास सोडायचा. या पद्धतीने अनुलोम विलोम मंत्राबरोबर करू शकता. त्याचा एक वेगळा अनुभव तुम्हाला येईल. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत झालेलं आहे. नाकपुड्यांच्या टोकांवर लक्ष केंद्रित करा. तिथे हवेचा स्पर्श कळत नकळत होतोय त्याकडे लक्ष द्या. श्वासाची गती खूपच संथ झालेली आहे. श्वसन ध्यान. श्वासाकडे साक्षी भावाने बघायचं आहे. आपला श्वास कुठून येतोय, कसा येतोय, कुठे जातोय, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू आपला योगाभ्यास प्रगत होत चाललेला आहे आणि आपल्यामध्ये योगाभ्यास करायला लागल्यापासून जे काही बदल झालेले आहेत, सूक्ष्म बदल आपल्याला जाणवतात. त्या सूक्ष्म बदलांची नोंद करायची आहे. प्रार्थना. मनामध्ये प्रार्थना म्हणायची आहे. प्रार्थना म्हणत असताना मनामध्ये समर्पणाची भावना ठेवायची आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांती. डोळे मिटलेलेच ठेवायचे. मन खूपच शांत झालेले आहे. दोन्ही हातांचे तळवे आपल्या डोळ्यावर न्यायचे. त्यामध्ये डोळ्यांची उघडझाप करून घ्यायची आहे. बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे आणि मग सावकाश डोळे आपले उघडायचे आहेत. हाताची हालचाल करून घ्या. हात वरती ताणून घ्या. कमरेची थोडी हालचाल करून घ्या. पाय पुढे ताणून घ्या. पायाच्या बोटांची घोट्यांची हालचाल करून घ्या आणि मग सगळे जॉईंट्स आधी मोकळे करून घ्या. सूक्ष्म हालचाली करून घ्या आणि मग आपल्या कामाला लागा. आजचा योगाभ्यास आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा. आज वेगळी अनुभूती तुम्हाला नक्कीच आली असेल योगाभ्यास करताना, तर ती आमच्यापर्यंत तुमच्या कमेंटमधनं नक्कीच पोचवा. धन्यवाद. उद्या आपण परत भेटूया नवीन योगाभ्यास घेऊन.